Hi friends, in this video today we are going to learn standard 10th subject maths 2 chapter 4th geometric construction आणि या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व करणार आहोत. सो फ्रेंड्स, आपण या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. सो फ्रेंड्स, प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये आपण कोणकोणते टॉपिक लर्न करणार आहोत ते बघूया. फर्स्ट, construction of tangent to the circle at a point on the circle. Construction of tangent to a circle. There are two methods. So first method is using the center of the circle. Second method without using the center of the circle. म्हणजे आपण सेंटरचा वापर करून सर्कलला टँजंट ड्रॉ करणार आहोत आणि सर्कलचा वापर न करता विदाउट सेंटर आपण टँजंट ड्रॉ करणार आहोत. सो नेक्स्ट, to construct tangent to a circle from a point outside the circle. To construct tangent to a circle from point outside the circle. ओके, सो या टॉपिकवरती आपण प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेट 4.2 example. First, construct a tangent to a circle with center P and radius 3.2 cm at any point AM on it. Okay, so what is given? Radius of circle is 3.2 cm. Okay, so first आपल्याला सर्कल ड्रॉ करावं लागेल with radius 3.2. so next, so first step is draw a circle with radius 3.2 cm with center P. so first आपण सर्कल ड्रॉ करून घेऊया. स्केल अँड कंपास यांच्या मदतीने 3.2 डिस्टन्स कंपासमध्ये मेजर करून घ्या. ओके, 3.2 मेजर केलेला आहे. सो नेक्स्ट, ड्रॉ सर्कल ड्रॉ करून घ्या. सर्कल ड्रॉ केलेला आहे. सेंटर इज P. नेक्स्ट, या ठिकाणी रेडियस शो करा. रेडियस किती आहे? 3.2 सेंटीमीटर. या प्रकारे तुम्ही रेडियस दाखवू शकता. नेक्स्ट, टेक एनी पॉइंट एम ऑन द सर्कल. एम ऑन इट म्हणजे सर्कलवरती कोणत्याही ठिकाणी पॉइंट एम घ्या. हा आपण पॉइंट एम घेतलेला आहे. टेक एनी पॉइंट पी ऑन इट म्हणजे या सर्कलवरती आपण हा पॉइंट एम घेतलेला आहे. सो नेक्स्ट, ड्रॉ रे पी एम. आपल्याला या पी मधून पी एम रे ड्रॉ करायचा आहे. सो रे पी एम ड्रॉ करून घेऊ. आपण रे पी एम ड्रॉ केलेला आहे. सो नेक्स्ट, टेक अ कंपास घ्या. कंपासचं स्टील पॉइंट एम वरती ठेवा. पॉइंट एम वरती ठेवल्यानंतर या साईडला एक काही ठराविक डिस्टन्स घेऊन या प्रकारे आर्क ड्रॉ करा. रे पी एम वरती आपण काय एम मधून ह्या पी साईडला एक आर्क ड्रॉ केलाय आणि एक्सटेरियर साईडला सेकंड आर्क ड्रॉ केला. डिस्टन्स सेमच आहे. सियर तेच डिस्टन्स या ठिकाणी घेतले. डिस्टन्स तुमचं कमी जास्त होऊ शकतं. ओके, डिस्टन्स तुमच्यावर डिपेंड आहे किती घ्यायचं. काहींचं यापेक्षा कमी असेल. या साईडला एक आर्क ड्रॉ केलाय, या साईडला एक आर्क ड्रॉ केलाय. सो नेक्स्ट, आपल्याला हे सेगमेंट तयार झाले. सेगमेंट तर आपण सेगमेंट बायसेक करता येते. आपण काय करूया, सेगमेंट बायसेक करूया. सेगमेंट म्हणजे कोणतं? हे हा सेगमेंट तयार झाला. कुठून?
या दोन्ही आर्कच्या मधील हा आर्क आणि हा आर्क यामध्ये तयार झालेला हा सेगमेंट, तर सेगमेंट बायसेक्ट करायचं. सेगमेंट बायसेक्ट करताना आपण काय करतो, द नेक्स्ट कंपासचा स्टील पॉईंट या आर्कवर ठेवा किंवा या आर्कवर कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता तुम्ही. या आर्कवर ठेवलंय, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं, एवढा हाफ होणार. ओके, आपण काय करतोय, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलेलं आहे. आपण सेगमेंट बायसेक्ट करताना मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतो, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलेला आहे. या वरच्या साईडला आपण एक आर्क ड्रॉ केला आहे, सेम डिस्टन्स घेऊन या लोअर साईडला सुद्धा आर्क, अप्पर साईडला एक आर्क ड्रॉ केला आहे, लोअर साईडला आर्क ड्रॉ केला आहे. आता स्टील पॉईंट या आर्कवर पुट करा. ओके, या आर्कवर ठेवल्यानंतर जो पहिला अप्पर साईडला आर्क ड्रॉ केला त्याला काय करा, कट करा. नेक्स्ट लोअर साईडला आर्क ड्रॉ केलेला आहे त्याला सुद्धा काय करा, कट करा. दोन्ही आर्कचे इंटरसेक्टिंग पॉईंट मार्क करून घ्या. आता या दोन पॉईंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करा. आपण लाईन ड्रॉ केलेली आहे. सपोज या लाईनला आपण नाव दिलं एल. सो लाईन एल ही सर्कलची टँजंट आहे. ही लाईन एल ही या सर्कलची टँजंट आहे. सो आपण टँजंट ड्रॉ केलेली आहे. कन्स्ट्रक्ट टँजंट, टँजंट कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. अँड रेडियस अँड टँजंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सो या ठिकाणी अँगल किती असेल, 90 डिग्री असेल. रेडियस अँड टँजंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सो परपेंडिक्युलर म्हणजे या ठिकाणी अँगल किती असेल, हा 90 असेल. कळले तुम्हाला. आपण फर्स्ट एक्झाम्पल कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड. एक्झाम्पल सेकंड, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 cm. Draw a tangent to the circle at any point on it. So friends, example first आणि example second सिमिलर आहेत, फक्त रेडियस चेंज केलेला आहे. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये रेडियस किती आहे, 3.2. यामध्ये रेडियस किती आहे, 2.7. बाकी काहीही चेंज नाही. सेम प्रोसिजरने आपल्याला टँजंट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. सो 2.7 cm कंपासमध्ये मेजर करून घ्या. मेजर करून 2.7 cm काय करा, सर्कल ड्रॉ करायचं आहे. 2.7 cm सर्कल आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे. सो ड्रॉ सर्कल विथ रेडियस 2.7. ओके, या ठिकाणी सेंटरचं नेमिंग सेंटर कोणताही दिलेलं नाही. सेंटर पॉईंट दिलाय का, नाही, तुम्ही कोणताही घेऊ शकता. आपण या ठिकाणी ओ पॉईंट घेऊया. सो नेक्स्ट, ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. या ठिकाणी कोणताही पॉईंट घ्या, तुम्ही कोणताही पॉईंट घेऊ शकता. फर्स्ट मध्ये एम पॉईंट दिलेला होता, या ठिकाणी एम. या ठिकाणी तुम्ही दुसरा कोणताही पॉईंट घेऊ शकता. सपोज मी पी घेतला या ठिकाणी. सो आता नेक्स्ट, ड्रॉ रे ओपी. रे ओपी ड्रॉ करा. रे ओपी ड्रॉ केलेला आहे. आता कंपास घ्या. कंपासचं स्टील पॉईंट पी वरती ठेवा. म्हणजेच हा रे सर्कलला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाले आहे त्या पॉईंटवरती कंपास ठेवा. कंपासचं स्टील पॉईंट. त्यानंतर या साईडला एक आर्क, या आतल्या साईडला एक आर्क ड्रॉ करा ठराविक डिस्टन्स घेऊन. ओके, तेच डिस्टन्स घेऊन आउटसाइडला सुद्धा एक आर्क ड्रॉ करा. नेक्स्ट, कंपास उचला. आता कंपासचं स्टील पॉईंट या आर्कवर ठेवा. डिस्टन्स मोर दॅन हाफ घ्या. ओके, हाफ किती, मोर दॅन आपण हाफ डिस्टन्स घेतलेला आहे. अपर साईडला एक आर्क ड्रॉ केला आहे, लोअर साईडला आर्क ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट, आता कंपास ह्या सेकंड आर्कवर ठेवा. आपण फर्स्ट या आर्कवर ठेवलाय, सेकंड आता या आर्कला. तुम्ही फर्स्ट या आर्कवर कंपास ठेवला तर सेकंड या आर्कवरती ठेवू शकता. ओके, तर या आर्कवरती कंपास ठेवा. जो फर्स्ट अपर साईडला आर्क ड्रॉ केलाय त्याला कट करा. लोअर साईडला आर्क ड्रॉ केलेला आहे त्या आर्कला सुद्धा कट करा. आता हे दोन्ही आर्कचे इंटरसेक्टिंग पॉइंट मार्क करून घ्या. आता या दोन्ही पॉइंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करा. सो या प्रकारे आपण टँजंट ड्रॉ केलेले आहे. सपोज दिस लाईन इज एम. ओके, टँजंटला आपण नाव काय दिलंय, एम दिलं आहे. आणि या ठिकाणी अँगल किती असतो, 90 डिग्री.
ओके. सो या ठिकाणी आपण टँजंट ड्रॉ करण्यासाठी कोणती मेथड यूज केलेली आहे, तर युझिंग द सेंटर ऑफ द सर्कल. या ठिकाणी आपण सेंटरचा वापर केलेला आहे. या ठिकाणी सुद्धा आपण सेंटरचा वापर केलेला आहे. सो फर्स्ट मेथड आपण कोणती यूज केली आहे, युझिंग सेंटर ऑफ द सर्कल. सेंटरचा वापर करून आपण टँजंट ड्रॉ केलेले आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड. एक्झाम्पल थर्ड, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 cm. Draw a tangent to the circle at any point on it without using center. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलंय विदाउट युजिंग सेंटर, सेंटरचा यूज करायचा नाही. आपण फर्स्ट 2 एक्झाम्पलमध्ये सेंटरचा वापर केलेला आहे. सो युजिंग सेंटर आपण काय केलंय, टँजंट ड्रॉ केलेले आहेत. या ठिकाणी विदाउट युजिंग सेंटर म्हणजे सेंटरचा वापर करायचा नाही. सेंटरचा वापर न करता आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे आहेत. सो फर्स्ट ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.6 cm. 3.6 सेंटीमीटरचे सर्कल, 3.6 सेंटीमीटर रेडियस असलेले सर्कल ड्रॉ करून घ्या. स्केल आणि कंपासच्या साहाय्याने आपल्याला 3.6 मेजर करून घ्यायचे. मी 3.6 मेजर केलेले आहे. तर 3.6 सेंटीमीटरचे सर्कल ड्रॉ करून घेऊया. ओके, 3.6 सेंटीमीटरचा आपल्याला सर्कल ड्रॉ केलेला आहे. सो नेक्स्ट ड्रॉ टँजंट टू दी सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाउट युजिंग सेंटर. आता सेंटरचा यूज न करता आपल्याला टँजंट ड्रॉ करायचा आहे. तर सर्कल सेंटरचा आपल्याला यूज करायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल. सो फर्स्ट या सर्कलला एक कॉर्ड ड्रॉ करून घ्या. तुम्ही कोणत्याही ठिकाणी कॉर्ड ड्रॉ करू शकता. या साईडला कॉर्ड ड्रॉ करा, या साईडला किंवा या खालच्या साईडला कॉर्ड ड्रॉ केला तरी हरकत नाही. मी एक कॉर्ड ड्रॉ करून घेतो. या ठिकाणी कोणत्याही विदाउट एनी डिस्टन्स तुम्ही कितीही लेंथची कॉर्ड ड्रॉ करू शकताय. मी कॉर्ड ड्रॉ केलेले आहे. आता या सर्कलवरती कोणत्याही ठिकाणी या सर्कलच्या आर्कवर कोणत्याही ठिकाणी आणखी सपोज हे आपण पॉईंट घेतले, कॉर्ड AB ड्रॉ केलेली आहे. सेंट्रल नाव देऊया आपण O. ओके, या ठिकाणी आपण पॉईंट घेतलाय मी C. आता सेक AC अँड सेक BC ड्रॉ करा. म्हणजे या ठिकाणी ट्रायंगल तयार होईल. ओके, काय तयार होईल, ट्रायंगल तयार होईल. सो AC अँड सेक BC ड्रॉ करा किंवा जॉईन करा. या प्रकारे आपण हे ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. फर्स्ट काय केलं आपण, हा कॉर्ड ड्रॉ केला आणि सर्कलवरती कोणताही टेक एनी पॉईंट ऑन दी आर्क आपण C पॉईंट घेतलेला आहे. सो नेक्स्ट आपल्याला टँजंट ड्रॉ करायचं आहे. सो कंपास घ्या, टेक अ कंपास आणि पुट स्टील पॉईंट ऑन द पॉईंट C. C वरती स्टील पॉईंट ठेवा आणि काही ठराविक डिस्टन्स कंपासमध्ये घ्या. डिस्टन्स घेऊन या प्रकारे आर्क ड्रॉ करा. ओके, सेम रेडियस घेऊन. ओके, आपल्याला या ठिकाणी तुम्ही या पॉईंट आपल्याला एकच टँजंट ड्रॉ करायचे आहे. तुम्ही या साईड पॉईंट B मधून टँजंट ड्रॉ करू शकता और पॉईंट A मधून सुद्धा टँजंट ड्रॉ करू शकता. कोणत्याही पॉईंटमधून तुम्ही टँजंट ड्रॉ करू शकता. सपोज मी पॉईंट B मधून टँजंट आपण काढणार आहोत. सो स्टील पॉईंट सेम डिस्टन्स पुन्हा चेंज करू नका. जे डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी घेतलेलं आहे ते डिस्टन्स घेऊन किंवा तोच रेडियस घेऊन आपल्याला आता स्टील पॉईंट B वर ठेवलेला आहे आणि या प्रकारे आर्क ड्रॉ करायचा आहे. पॉईंट B मधून आपण काय करूया, आर्क ड्रॉ करूया. ओके, दिस टू आर्क सेम डिस्टन्स. जो आर्क आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्याच डिस्टन्सचा आर्क आपण पॉईंट B मधून ड्रॉ केलेला आहे. हा आर्क या कॉर्डला इंटरसेक्ट व्हायला पाहिजे. ओके, सो या कॉर्डला हा आर्क इंटरसेक्ट करायचा आहे. मग या इंटरसेक्ट करून या साईडला आपण हा आर्क ड्रॉ केलेला आहे. सो नेक्स्ट हा जो फर्स्ट आर्क आहे तो मेजर करून घ्या.
या ठिकाणी सेम डिस्टन्स दिसतंय, मेजर करून घेतलेलं आहे. ओके, नेक्स्ट आता स्टील पॉईंट, हा जो आर्क कॉर्ड ए बीला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेला आहे त्या पॉईंटवरती कंपासचं स्टील पॉईंट ठेवा आणि त्या आर्कला काय करा, या प्रकारे कट करा. या आर्कचा दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट आणि पॉईंट बी यामधून जाणारी लाईन ड्रॉ करा. या प्रकारे आपण लाईन ड्रॉ केलेला आहे. ही लाईन म्हणजेच या ट्रायंगलची टँजंट आहे. ही लाईन म्हणजेच या ट्रायंगलची टँजंट आहे. सो या ठिकाणी आपण विदाउट युजिंग द सेंटरचा यूज न करता आपल्याला ही टँजंट ड्रॉ केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी रेडियस दाखवू शकता. रेडियस इज इक्वल टू 3.6. सर्कलचं रेडियस किती आहे? 3.6. मग 3.6 असलेला आपण फर्स्ट सर्कल ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट आपण काय केलं आहे, एक कॉर्ड ड्रॉ केलेली होती. कॉर्ड ड्रॉ केल्यानंतर हा सी पॉईंट या ठिकाणी घेतलेला आहे. हे तिन्ही पॉईंट ए आणि सी जॉईन केले, पॉईंट सी आणि बी जॉईन केले, म्हणजेच ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. हा ट्रायंगल फॉर्म झाल्यानंतर आपण काय केलं आहे, या ठिकाणी पॉईंट सी वरती स्टील म्हणजे कंपासमध्ये ठराविक डिस्टन्स घेऊन पॉईंट सी वरून एक आर्क ड्रॉ केला. सेम डिस्टन्स घेऊन पॉईंट बी वरून आर्क ड्रॉ केला आहे. नेक्स्ट ही लेंथ मेजर केली, हा आर्क मेजर केला. आर्क मेजर करून स्टील पॉईंट या पॉईंटवर ठेवला आणि या आर्कला कट केलेला आहे. आणि हा आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट आणि पॉईंट बी मधून आपण लाईन ड्रॉ केली. ती लाईन म्हणजेच काय, हे सर्कलची टँजंट आहे. कळले तुम्हाला? तुम्ही पॉईंट ए मधून सुद्धा टँजंट ड्रॉ करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, सो नेक्स्ट आपण एक्झाम्पल 4th सॉल्व करूया. Example 4. Draw a circle with radius 3.3 cm. Draw a chord PQ of length 6.6 cm. Draw tangents to the circle at point P and Q. Write your observation about the tangents. So first आपण 3.3 radius से circle draw करूया. Draw a circle with radius 3.3 cm. So take a compass and scale. कंपास आणि स्केल घेऊन आपल्याला किती डिस्टन्स घ्यायचं आहे? 3.3. रेडियस इज 3.3. 3.3 डिस्टन्स मेजर करून घेतलेला आहे मी. ओके, तुम्ही सुद्धा घ्या. सर्कल ड्रॉ करा. या ठिकाणी 3.3 सेंटीमीटर असलेला सर्कल काय करा, ड्रॉ करून घ्या. 3.3 सेंटीमीटर असलेला आपण सर्कल ड्रॉ केलेला आहे. सो नेक्स्ट ड्रॉ कॉर्ड. कॉर्ड इज 6.6 सेंटीमीटर. या ठिकाणी रेडियस किती आहे? 3.3 सेंटीमीटर. 3.3 अँड 6.6 या दोघांमध्ये रिलेशन काय? 6.6 जर आपण 3.3 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार? 6.6. म्हणजेच हा कॉर्ड रेडियसच्या डबल आहे. हा कॉर्ड रेडियसच्या डबल आहे. आणि जो कॉर्ड रेडियसच्या डबल असतो तो त्या कॉर्डला आपण काय म्हणतो? डायमीटर म्हणतो. ओके, सो हा PQ या कॉर्डला आपण काय म्हणू शकतो? डायमीटर म्हणू शकतो. ओके, सो आपल्याला काय करूया, सर्कलमधून काय करूया, डायमीटर ड्रॉ करून घ्या. डायमीटर का कळलंय ना? ओके, हा 6.6 आहे. जो कॉर्ड रेडियसचा डबल असतो त्या कॉर्डला आपण डायमीटर असे म्हणतो. ओके, डायमीटर इज डबल दी रेडियस. सो सेंटरमधून जाणार काय कराय, कॉर्ड ड्रॉ करा. डायमीटर म्हणजेच सेंटरमधून काय होतो, जो कॉर्ड पास होतो त्याला आपण काय म्हणतो? कॉर्ड असे म्हणतो. सो फर्स्ट आपण कॉर्ड ड्रॉ करून घेऊ. 6.6 सेंटीमीटरचा आपण कॉर्ड ड्रॉ केलेला आहे. कॉर्ड म्हणजे याला आपण म्हणतो डायमीटर. सपोज सेंटरला आपण नाव दिलं ओ. ओके, आता आपले हे दोन आणि हा कोणता कॉर्ड आहे? PQ. कॉर्ड PQ. सो हा पॉईंट P आहे, हा पॉईंट या ठिकाणी Q आहे. आता पॉईंट P आणि Q मधून आपल्याला टँजंट्स ड्रॉ करायचे आहे. दोन्ही पॉईंट मधून टँजंट ड्रॉ करायचे आहे. सो आपल्याला या ठिकाणी रे OP काढावं लागेल. या ठिकाणी रे OQ काढायला लागेल. म्हणजे आपण हे काय करूया, लाईन ड्रॉ करूया. या डायमीटर मधून जाणारी लाईन ड्रॉ करून घेऊया. म्हणजे हा रे आपण या साईडला वाढवू शकतो आणि हा रे OP या साईडला वाढवूया. या प्रकारे ही लाईन आपण ड्रॉ केली आहे. सो नेक्स्ट आपण पॉईंट P मधून टँजंट ड्रॉ करूया. सो टँजंट ड्रॉ करताना आपण काय करतोय, हा सील पॉईंट P वर ठेवलेला आहे. ओके, सो नेक्स्ट
काही डिस्टन्स घेऊन या साईडला आर्क केला, सेम डिस्टन्स घेऊन या साईडला आर्क. ओके. नेक्स्ट कंपास आता या पॉईंटवर ठेवलाय, डिस्टन्स मोर देन हाफ घ्या. डिस्टन्स मोर देन हाफ घेतलेला आहे. अप्पर साईडला आर्क ड्रॉ करा. नेक्स्ट लोअर साईडला एक आर्क ड्रॉ करा. आता स्टील पॉईंट या आर्कवर ठेवा. जो अगोदर डिस्टन्स घेतलाय ते चेंज करू नका. अप्पर साईडला जो आर्क ड्रॉ केलाय त्याला कट करा. लोअर साईडला आर्क ड्रॉ केलाय त्याला सुद्धा काय करा, कट करा. ते इंटरसेक्टिंग पॉईंट, हे दोन्ही आर्कचे इंटरसेक्टिंग पॉईंट मार्क करा आणि या पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करा. या प्रकारे ही लाईन ड्रॉ केली. सपोज या लाईनला आपण नेम करूया लाईन एल. सो लाईन एल ही आपण पी मधून जाणारी टँजंट आहे. या ठिकाणी हा परपेंडिक्युलर, रेडियस अँड टँजंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सो या ठिकाणी अँगल किती असेल, हा 90 असेल. सिमिलरली आपण पॉईंट क्यू मधून सुद्धा टँजंट ड्रॉ करूया. आपल्या दोन्ही पॉईंट मधून टँजंट ड्रॉ करायचं आहे. सो या साईडला एक आर्क ड्रॉ करा काही डिस्टन्स घेऊन, सेम डिस्टन्स घेऊन या साईडला सुद्धा आर्क ड्रॉ केला. नेक्स्ट कंपास या आर्कवर ठेवा. मोर देन हाफ डिस्टन्स घ्या. अप्पर साईडला एक आर्क ड्रॉ करा, लोअर साईडला आर्क ड्रॉ करा. आता नेक्स्ट स्टील पॉईंट या आर्कवर ठेवा. हा जो आर्क या लाईनला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाले त्या पॉईंटवरती आपण स्टील पॉईंट ठेवलेला आहे. अप्पर साईडच्या आर्कला आपण कट केलेला आहे. लोअर साईडचा जो आर्क आहे त्याला सुद्धा काय करूया, कट करूया. सो नेक्स्ट ह्या दोन्ही पॉईंटचा इंटरसेक्टिंग पॉईंट, हे दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट आणि या आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट, या दोन्ही पॉईंटमधून पास होणारी लाईन ड्रॉ करा. हा पॉईंट आणि हा पॉईंट, या दोन्ही पॉईंटमधून पास होणारी लाईन ड्रॉ करा. आपण ही लाईन ड्रॉ केलेली आहे. सपोज दिस लाईन इज एम. सो लाईन एम इज अ टँजंट ऑफ दिस सर्कल. रेडियस अँड सर्कल आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सो हा 90. सो नेक्स्ट आपण दोन्ही पॉईंटमधून टँजंट ड्रॉ केलेला आहे. सो ड्रॉ टँजंट्स टू दी सर्कल ॲट पॉईंट पी अँड क्यू. पॉईंट पी आणि पॉईंट क्यू मधून सर्कलला टँजंट्स ड्रॉ केलेले आहेत. सो नेक्स्ट राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट द टँजंट. राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट द टँजंट. आता या ठिकाणी या टँजंट तुम्हाला कशा दिसत आहेत ते तुम्हाला ऑब्झर्वेशन लिहायचं आहे. सी हिअर, सी लाईन एल परपेंडिक्युलर टू लाईन पी क्यू. ही लाईन एल पी क्यूला परपेंडिक्युलर आहे. लाईन एम परपेंडिक्युलर टू लाईन पी क्यू. एकाच लाईनवरती ह्या दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत. सो मीन्स लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल टू इच अदर. तुम्हाला पॅरलल दिसत आहेत. सो लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल टू इच अदर. सो आन्सर आपण काय लिहिणार, द टँजंट्स या दोन टँजंट्स ड्रॉन ॲट पॉइंट पी, points P and Q are parallel to each other. are parallel. हे झालं आपलं ऑब्झर्वेशन. सो कळले तुम्हाला फ्रेंड्स. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल फिफ्थ. एक्झाम्पल फिफ्थ. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 cm. ड्रॉ chord MN of length 5.7 cm in it. Construct tangent at point M and N to the circle. Construct tangent at point M and N to the circle. So first आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, तर सर्कल विथ रेडियस 3.4. सो 3.4 cm रेडियसचं सर्कल ड्रॉ करून घ्या. 3.4 सेंटीमीटरचं काय करा, रेडियस आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. ओके. 3.4 मेजर करून घेतलेला आहे. हा 3.4 सेंटीमीटरचं आहे.
रेडियस ड्रॉ करून घ्या, सॉरी सर्कल ड्रॉ करून घ्या. ड्रॉ सर्कल with radius 3.4. ओके, सर्कल ड्रॉ झालेला आहे. सर्कलची रेडियस तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. 3.4 सेंटीमीटर सर्कल ड्रॉ केलेला आहे. या ठिकाणी सेंटर पॉईंटचं नाव दिलं आहे का? नाही. सो या ठिकाणी आपण सेंटर कोणतं घेऊया? सेंटर ओ. ओके, नेक्स्ट ड्रॉ कॉर्ड MN ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर. आपल्याला 5.7 सेंटीमीटरची कॉर्ड MN ड्रॉ करायची आहे. सो अगेन कंपास आणि स्केल घ्या. कंपासमध्ये 5.7 डिस्टन्स मेजर करून घ्या. ओके, 5.7 मेजर केलेलं आहे. आता ह्या कंपासवरती कोणत्याही ठिकाणी हा कंपासचा स्टील पॉईंट ठेवा. मी या ठिकाणी ठेवलेला आहे. ओके, या ठिकाणी हा कंपासचा स्टील पॉईंट ठेवला आहे आणि ह्या दुसऱ्या बाजूला या प्रकारे आर्क ड्रॉ करून घ्या. ओके, हा स्टील पॉईंट या ठिकाणी होता. हा पॉईंट सुद्धा मार्क करून घ्या आणि हा आर्क सर्कलला ज्या पॉईंटला इंटरसेक्ट जाईल तो सुद्धा आर्क मार्क करून तो पॉईंट मार्क करून घ्या. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही काय करा? जॉईन करा. आपण 5.7 सेंटीमीटरचा कॉर्ड ड्रॉ केलेला आहे, कॉर्ड MN. सो हा पॉईंट इज M, हा पॉईंट आहे N. आता आपल्याला दोन्ही पॉईंटमधून टँजंट ड्रॉ करायचे आहेत. सो फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्ही दोन्हीपैकी एका मेथडने टँजंट ड्रॉ करू शकता, युझिंग सेंटर और विदाउट युझिंग सेंटर. तुम्हाला जी मेथड इझी वाटते त्या मेथडने तुम्ही टँजंट ड्रॉ करू शकता. तुम्हाला विदाउट युझिंग सेंटरने ड्रॉ करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी आणखी एक पॉईंट घ्या, ट्रायंगल ड्रॉ करू शकता. त्यानंतर हे दोन्ही पॉईंटमधून टँजंट ड्रॉ करता येतील. तुम्हाला युझिंग सेंटरने ड्रॉ करायचे असतील, युझिंग सेंटरने ड्रॉ करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? रे ON ड्रॉ करावं लागेल आणि रे OM ड्रॉ करावं लागेल. सो मी आता या ठिकाणी युझिंग सेंटर म्हणजे सेंटरचा उपयोग करून टँजंट ड्रॉ करणार आहे. त्यासाठी आपण काय करणार? हा O आणि N रे ON ड्रॉ करणार आहे, रे OM ड्रॉ करणार आहे. दोन्ही आपल्याला रे ड्रॉ करावे लागते कारण काही दोन्ही पॉईंटमधून आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे आहेत. आपण रे ड्रॉ करून घेऊया. आपण हे दोन्ही रे OM आणि रे ON ड्रॉ केलेले आहे. आता आपल्याला M मधून टँजंट ड्रॉ करायचं आहे. टँजंट ड्रॉ करण्यासाठी आपण काय करणार? हा स्टील पॉईंट, हा पॉईंट M वर ठेवलेला आहे. काही डिस्टन्स घेऊन या साईडला आपण आर्क ड्रॉ केला आहे, सेम डिस्टन्स घेऊन या साईडला आर्क ड्रॉ केला आहे. आता स्टील पॉईंट कोणत्याही एका आर्कवर ठेवा. मी या आर्कवर ठेवला आहे. मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलेला आहे. या साईडला एक आर्क ड्रॉ करा, या साईडला कारण की टँजंट या अशी येणार आहे. आता आपण स्टील पॉईंट या आर्कवर ठेवूया. तर या आर्कवर ठेवल्यानंतर हा जो अगोदर आर्क ड्रॉ केला त्याला काय करा? कट करा आणि या आर्कला सुद्धा काय करा? कट करा. तर हे दोन्ही आर्कचे इंटरसेक्टिंग पॉईंट मार्क करा. तर हे दोन्ही पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करा. या दोन्ही पॉईंट, हा इंटरसेक्टिंग पॉईंट आणि हा पॉईंट, दोन्ही पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करा. ती लाईन काय असेल? आपल्या सर्कलची टँजंट असेल. आपण पॉईंट M मधून पास होणारी टँजंट ड्रॉ केलेली आहे. सिमिलरली आपण काय करूया? आता पॉईंट N मधून पास होणारी टँजंट ड्रॉ करूया. स्टील पॉईंट N वर ठेवा. या साईडला एक आर्क ड्रॉ करा, सेम डिस्टन्स घेऊन आउटसाईडला एक आर्क ड्रॉ करा. ओके, नेक्स्ट स्टील पॉईंट मी या आर्कवर ठेवतोय, तुम्ही या आर्कवर ठेवला तरी हरकत नाही. अगोदर डिस्टन्स मोर दॅन हाफ घ्या. मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलेला आहे. या साईडला आर्क ड्रॉ करा, या साईडला सुद्धा आर्क ड्रॉ करा. आता स्टील पॉईंट या आर्कवर ठेवा. नंतर जो वरच्या साईडला जो आर्क काढला आहे अपर साईडला त्याला कट करा. ह्या लोअर साईडला जो आर्क काढला आहे त्याला सुद्धा काय करा? कट करा. या दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट आपण मार्क करून घ्या आणि या आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट मार्क करून घ्या. आता या दोन पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करून घ्या.
ही लाईन मी ड्रॉ केलेली आहे. रेडियस अँड टेंजंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सो हा अँगल किती असेल 90. सो आपण पॉईंट एम आणि पॉईंट एम मधून पास होणाऱ्या दोन्ही टँजंट ड्रॉ केलेल्या आहे. सो कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट पॉईंट एम अँड एन टू दिस सर्कल. दोन्ही पॉईंटमधून जाणाऱ्या आपण टँजंट ड्रॉ केलेल्या आहेत. अंडरस्टूड. सो नेक्स्ट एक्झाम्पल 6. ड्रॉ सर्कल विथ सेंटर P and radius 3.4 centimeter. Take a point Q at distance 5.5 centimeter from the circle. From the center, constructs tangent to the circle from point Q. Point Q मधून आपल्याला सर्कलला tangents ड्रॉ करायच्या आहेत. So first draw circle with center P and radius 3.4. 3.4 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करून घेऊया. रेडियस 3.4 सेंटीमीटर आहे. 3.4 सेंटीमीटर मेजर करून घ्या. 3.4 सेंटीमीटरचं एक रेडियस ड्रॉ करा. 3.4 सेंटीमीटर सर्कल ड्रॉ करा. .4 सेंटीमीटरचे आपण सर्कल ड्रॉ केलेलं आहे. सो या ठिकाणी तुम्ही सेंटर अँड हा पॉईंट सर्कलवरती कोणताही जॉईन केला तर काय होईल, रेडियस तयार होईल. सो रेडियस सर्कलची तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. सर्कलचं सेंटर काय, सेंटर इज P, रेडियस 3.4. नेक्स्ट टेक पॉईंट Q ॲट अ डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. सेंटरपासून 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती पॉईंट कोणता आहे, Q आहे. सो आपण या ठिकाणी पॉईंट Q घेऊया. 5.5 सेंटीमीटर मेजर करून घ्या. सेंटरचा पॉईंट 0 या ठिकाणी ॲडजस्ट करा आणि 5.5 या ठिकाणी आहे. ओके, 5.5 वरती आपण काय घेतलं, हा पॉईंट घेतलेला आहे. कारण डिस्टन्स PQ इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. P या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी पॉईंट कोणता असणार, Q. डिस्टन्स किती आहे, 5.5 सेंटीमीटर. डिस्टन्स इज 5.5. सो हा पॉईंट Q, P अँड Q काय करा, जॉईन करा. ड्रॉ सेक PQ. आपण 5.5 सेंटीमीटरचा सेक PQ ड्रॉ केलेला आहे. डिस्टन्स हा पॉईंट Q P पासून 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे. 5.5 सेंटीमीटर. सो नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट Q मधून सर्कलला टँजंट्स ड्रॉ करायचे आहे. आपल्याला टँजंट किती ड्रॉ करायचे आहेत, या साईडला एक टँजंट ड्रॉ करू शकतो आणि या साईडला एक टँजंट ड्रॉ करू शकतो. 2 टँजंट आपण ड्रॉ करू शकतो. त्यासाठी आपल्याला सेगमेंट PQ बायसेक्ट करावं लागेल. सो आपल्याला हा सेगमेंट PQ आहे, याला काय करूया, बायसेक्ट करूया. टेक डिस्टन्स मोर दॅन हाफ. पॉईंट Q वरती स्टील पॉईंट ठेवलेला आहे. नेक्स्ट या अप्पर साईडला आर्क ड्रॉ करा, लोअर साईडला आर्क ड्रॉ करा. नेक्स्ट आता स्टील पॉईंट P वर ठेवा. अप्पर साईडला जो आर्क ड्रॉ केला आहे त्याला कट करा. लोअर साईडला आर्क ड्रॉ केला आहे त्याला कट करा. आता ह्या दोन्ही इंटरसेक्टिंग पॉईंट, या आर्कचे इंटरसेक्टिंग पॉईंट हा आणि हा इंटरसेक्टिंग पॉईंट, हे दोन्ही पॉईंटमधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. या प्रकारे आपण सेगमेंट PQचे परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन काय केलं, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे. सपोज या पॉईंटला आपण नाव M देऊया. सो नेक्स्ट आता ही लाईन तुम्ही डिस्टन्सवर डिपेंड असेल, कधी सर्कलच्या आतून जाईल, कधी सर्कलच्या बाहेरून जाईल, कधी सर्कलला टच सुद्धा करेल. ओके, आता ही सर्कलच्या आतून गेलेली आहे कारण काही डिस्टन्स या रेडियसच्या डबलपेक्षा कमी आहे. रेडियसच्या डबलपेक्षा हे डिस्टन्स कमी असेल तर ते आतून जाईल. ओके, बहुतेक या ठिकाणी रेडियस या डिस्टन्स किती आहे, 5.5. सो आता या आतून गेलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कंपास स्टील पॉईंट या पॉईंटवर पॉईंट M आपण हा जी परपेंडिक्युलर बायसेक्टर PQला ज्या ठिकाणी बायसेक्ट झाले त्या पॉईंटवरती स्टील पॉईंट ठेवा. पेन्सिल पॉईंट P वर ठेवा. पेन्सिल या पॉईंटवर ठेवले, पेन्सिल P वर ठेवून या प्रकारे तुम्ही एक आर्क ड्रॉ करा किंवा पूर्ण सर्कल ड्रॉ केला तरी हरकत नाही. म्हणजे डिस्टन्स PM, रेडियस PM एवढी रेडियस घेऊन तुम्ही काय करा, हा सर्कल ड्रॉ करू शकता. पूर्ण सर्कल घ्या किंवा हाफ सर्कल या प्रकारे ड्रॉ केला तरी नो प्रॉब्लेम. तुम्ही पूर्ण सर्कल ड्रॉ करू शकता. हा सर्कल या ठिकाणी Q मधून जाईल, ओके, आणि या ठिकाणी P मधून जाईल.
तुम्ही हाफ एवढा केला तरी हरकत नाही किंवा पूर्ण सर्कल ड्रॉ केला तरी चालेल. आता हे दोन्ही सर्कल ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाले तो पॉईंट आणि या ठिकाणी हा दुसरा पॉईंट मार्क करून घ्या. आता या पॉईंटला आपण नेम करूया ए. हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे. याला बी नाव दिलं, याला ए दिलं. नेक्स्ट क्यू आणि ए मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. नेक्स्ट क्यू आणि बी मधून जाणारी दुसरी लाईन ड्रॉ करा. या प्रकारे आपण हे टँजंट ड्रॉ केलेला आहे. सो क्यू बी अँड लाईन क्यू ए ह्या सर्कलच्या टँजंट्स आहेत. हा क्यू पॉईंट सर्कलच्या आउटसाईडला आहे. ओके, हा पॉईंट आउटसाईडला असेल तर आपण या प्रकारे टँजंट ड्रॉ करता येऊ शकतात. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल 7. Draw a circle with radius 4.1 cm. Construct tangents to the circle from point a distance 7.3 cm from the center. So first आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. 4.1 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करूया. 4.1 सेंटीमीटरचं आपण सर्कल ड्रॉ केलेलं आहे. सो नेक्स्ट कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम अ डिस्टन्स 3.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. सेंटरपासून 7.3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती असणाऱ्या पॉईंटमधून सर्कलला आपल्याला काय करायचे आहे, टँजंट ड्रॉ करायचे आहेत. सो सर्कलपासून सेंटरपासून 7.3 डिस्टन्सवरती असणारा एक पॉईंट मार्क करून घ्या. या प्रकारे मी पॉईंट 7.3 वरती मार्क करून घेतलेला आहे. हा पॉईंट आहे. आता पॉईंट ओ, या पॉईंटला नाव देऊया आपण पॉईंट पी. सेंटरला नाव दिले ओ. ओके, सेक ओ पी ड्रॉ करा. 7.3 सेंटीमीटरचा सेक ओ पी ड्रॉ केलेला आहे. सो नेक्स्ट आपल्याला सेक ओ पीला बायसेक्ट करायचं आहे. सो टेक कंपास घ्या. कंपासचं स्टील पॉईंट पीवर ठेवा. डिस्टन्स मोर दॅन हाफ घ्या. मोर दॅन हाफ घेतलेला आहे. अपर साईडला एक आर्क ड्रॉ करा. लोअर साईडला एक आर्क ड्रॉ करा. ओके, सो नेक्स्ट कंपासचा स्टील पॉईंट ओवर ठेवा. अपर साईडला जो आर्क ड्रॉ केला त्याला कट करा. लोअर साईडला आर्क ड्रॉ केलेला आहे त्याला काय करा, कट करा. आणि या दोन्ही इंटरसेक्टिंग पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करा. ही लाईनसुद्धा सर्कलच्या आतून गेलेली आहे. मी सांगितले विद्यार्थी मित्रांनो, हे डिस्टन्स ह्याच रेडियसच्या डबलपेक्षा जास्त असेल. सपोज 8.3 असतं, या ठिकाणी 7.3 आहे. 8.3 असेल तर ही लाईन सर्कलच्या बाहेरून गेली असते. ओके, आता ही डबलपेक्षा हे डिस्टन्स काय कमी आहे. सो सर्कलच्या आतून गेलेलं आहे. सो आपल्याला हा पॉईंट, या पॉईंटला आपण नेम करूया पॉईंट एम. सो नेक्स्ट आता या पॉईंटवरती स्टील पॉईंट ठेवा. पेन्सिल पॉईंट ओ वर ठेवा. रेडियस ओ एम घेऊन काय करा, सर्कल ड्रॉ करा. तुम्ही पूर्ण सर्कल घेऊ शकता किंवा एवढा हाफ सर्कल ड्रॉ केला तरी हरकत नाही. आपल्याला फक्त हा 2 पॉईंट मिळणे आवश्यक आहेत. हे 2 पॉईंट आपल्याला मार्क करून घ्यायचे आहेत. हे दोन्ही सर्कल ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात ते पॉईंट मार्क करा. सो नेक्स्ट या पॉईंटला आपण ए नाव देऊया, या ठिकाणी बी नाव देऊया. सो नेक्स्ट पी अँड ए जॉईन करा आणि पी अँड बी जॉईन करा. म्हणजेच पी अँड ए मधून जाणारी लाईन ड्रॉ करा आणि पी अँड बी मधून जाणारी सेकंड लाईन ड्रॉ करा. या प्रकारे आपण हे दोन्ही लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. ह्या दोन्ही लाईन म्हणजेच या सर्कलच्या काय टँजंट्स आहेत. सो या प्रकारे आपण सर्कलला 2 टँजंट ड्रॉ केलेले आहेत. ओके, सो फ्रेंड्स आपण प्रॅक्टिस सेट 4.2 कंप्लीट सॉल्व केलेला आहे.